राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यातील बोंडली पोलीस स्टेशन परिसरात एकाच कुटुंबातील 6 जणांचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती। आता या घटनेचे अंगावर काटा आणणारे सीसीटीव्ही फुटेज समोर आले। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। या व्हिडिओमध्ये एक्सप्रेस वेवर झालेला हा रस्ता अपघात स्पष्टपणे दिसत आहे। सीसीटीव्ही फुटेजमध्ये मिनी ट्रक चालकाचा निष्काळजीपणाही स्पष्ट दिसून येतो। व्हिडिओमध्ये दिसत आहे की एक कार सामान्य स्पीडमध्ये महामार्गावर प्रवास करत आहे। अचानक समोर उभा असलेला एक मिनी ट्रक यू-टर्न घ्यायचा प्रयत्न करू लागतो। ट्रक वळला इतक्यात मागून येणारी ही गाडी कार त्याला धडकते। या अपघातात 3 विवाहित जोडप्यांचा एकत्र मृत्यू झाला होता। अपघातानंतर मिनी ट्रक चालक ट्रकसह घटनास्थळावरून पसार झाला। गेल्या रविवारी हे कुटुंब सिकरहून कारमधून सवाई माधोपूर येथील रणथंबोरच्या त्रिनेत्र गणेशाच्या दर्शनासाठी येत असताना दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्गावरील बनास नदीच्या पुलाजवळ हा अपघात झाला। या अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 2 निष्पाप मुले गंभीर जखमी झाली। या घटनेनंतर पोलिसांनी लालसोट येथून मिनी ट्रक जप्त केला, मात्र चालक अजूनही फरार आहे। खरंच भारतात लोकांना शिस्त नावाची गोष्ट अंगी नाही। एका चुकीमुळे कुटुंबातील लोकांना जीव गमवावा लागला, त्या ड्रायव्हरला फाशी द्या अशा कमेंट्स येऊ लागल्या आहेत। तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।